युद्ध चालू आहे, या युद्धाची प्रत्यक्षतेने ज्यांनी डोळ्याला पाहिलंय राजेंद्र जाधव माझ्याबरोबर जोडलेले आहेत. दुबईला ते गेले होते आणि हा जो सर्व प्रसंग आहे त्यांनी हा सगळा त्यांच्या डोळ्याने अनुभवलेला आहे. आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, हॉटेल ज्ञानेश्वरीचे ते मालक आहेत. ते आजच नुकतेच दुबईवरून आज परतलेले आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालंय. पुणे विमानतळावरती ते आज उतरले आणि आज आळेफाट्यावरती आलेले आहेत. खरं तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रसंगातून आज या ठिकाणी आलात. काय तुम्हाला दुबईमध्ये अनुभव आला होता आणि कधी गेले होते आणि काय कशा निमित्त तुम्ही दुबईला गेले होते? मी 26 फेब्रुवारीला दुबईला गेलो होतो. माझ्या मुलीचा वाढदिवस होता, स्नेहल जाधव. त्यावेळेस मी, माझी मिसेस संगीता जाधव, आम्ही दुबईला एक प्रायव्हेट टूरच्या मदतीने गेलो आणि गेल्यानंतर 26 तारीख आम्ही मुक्काम केला. 27 तारीखला फिरलो. 28 तारखेला आम्ही दिवसभर फिरलो, परंतु संध्याकाळी दुबई मॉल, जो मोठा मॉल आहे दुबईला, आणि तिथं ब्रिज खलिफा म्हणून मोठा टॉवर आहे 124 याचा, तर त्यावेळेस आम्ही वरती ज्यावेळेस 124 गेलो मजल्यावर ब्रिज खलिफाच्या, त्यावेळेस अचानक मला फोन आला पुण्यावरून, अरे तुमच्या शेजारी दुबईला मिसाईल पडले म्हणून. तर त्यावेळेस मी थोडंसं घाबरलो आणि नंतर पण तिथं अशी परिस्थिती होती का एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा असं काय वाटत होतं की काही झालंच नाही. आम्ही वरती, मी ज्यावेळेस 124 टॉवरला गेलो तर त्यावेळेस मला समोरूनच मिसाईल दिसलं पडताना आम्हाला सर्व फॅमिलीला. परंतु दुबई एवढं सेफ्टी आहे का तिथं कुणी कुठल्या गोष्टी चंगराचंगरी नाही, काय नाही, सगळे रिलॅक्समध्ये राहून सगळे खाली आले. खाली आल्यानंतर नेमकं मिसाईल पाहिले म्हणतात, काय प्रसंग होता नेमकं? तुम्हाला काय वाटतं ते पाहिलं? नाही, ते मिसाईल पाहिल्यानंतर आमची घरची फॅमिली तर खूप घाबरलीच. परंतु मी जबाबदार असल्यामुळे मी सगळ्यांना धीर देत होतो, परंतु आतून मी पण घाबरत होतो कारण डायरेक्ट मिसाईल समोर दिसते. परंतु दुबईची जी सिक्युरिटी इतकी टाईट बघून मी थोडंसं घाबरायचं कमी झालं माझं त्या याच्या सिक्युरिटीमुळं. त्याच्यानंतर मी खाली उतरलो. मी ड्रायव्हरला अर्जंट बोलावलं गाडी घेऊन दुबईच्या. तो पिकअप घेण्याला 1 तास वेळ होता. 1 तास मी तिथं शो पण पाहिला. तो शो चालू असताना तिथं कुठल्या परिस्थितीत सगळेजण रिलॅक्स मी शो पाहत होते. म्हणजे कोणी असं धावते, घाबरते असं काहीच वाटलं नाही. असं वाटतं रिलॅक्स काही झालंच नाही, पण झालं होतं. आणि त्याच्यानंतर रात्री मी हॉटेलला पोहोचलो. हॉटेलला पोहोचल्यानंतर मी मुलीला सर्व माहित होतं, त्याच्यामुळे ती सर्व मीडियावर पाहत होती. याच्यामध्ये तिला तिथं गेले होते फॅमिली, तुम्ही, तुमचे मिसेस आणि मुलगी? हो. तर तिचा सर्व स्टडी झालेला होता, हे इराण युद्ध वगैरे UPSCच्या अभ्यासाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे तिला ते डोक्यात, त्याच्यामुळे ती झोपलीच नाही. आम्ही आणि मिसेस, आम्ही दोघं पण शांत झोपलो. 2:30 वाजता अचानक सगळे मोबाईलचे सायरन खनखन वाजायला लागले. एकाच टायमाला सगळे सायरन, हॉटेलचे फोन सगळे खालून. तुमच्या मोबाईलवरती सायरन आमच्या सर्वच मोबाईलवर, हॉटेलच्या फोनवर सायरन वाजले. एकदम घाबरून गेले. मुलीला माहित होतं सायरन वाजले म्हणजे कुठेतरी मिसाईल पडलं म्हणून. घाईघाई मुली मला हाय असं चला. मी हाय असं झोपेतून उठून हाय असं खाली गेलो लॉबीमध्ये. सर्वजण लॉबीमध्ये आले होते, परंतु सर्वजण, मुली घाबरल्यानंतर आमचे घरचे घाबरले, पण सर्व एकमेकाला धीर देत होते. काही होणार नाही, इथं सगळं रिलॅक्स आहे, हा भाग चांगला आहे. हॉटेल रेगिस पार्क रेगिस म्हणून होतं, तिथं आम्ही कमी होतो. त्यांनी पण सहकार्य केलं. 1 तास जाऊन दिला. झाल्यानंतर परत शांत झाले, तुम्ही झोपा. संध्याकाळी परत झोपलो आणि आम्ही हॉटेल, मग त्याच्यानंतर टूरला फिरायला गेलो नाही. परंतु 1 तारीख आम्ही थांबलो. दुसऱ्या 2 तारखेला थोडं हॉटेलमध्ये बोर झाल्यामुळं, महत्वाचं सांगायचं झालं, ज्यावेळेस आम्ही 1 तारखेला मी सकाळी झाल्यानंतर पहिलं कसं जायचं दुबईतून यासाठी प्रयत्न करू लागलो. आता इकडून गावाकडून पण बरेचसे फोन चालू झाले असतील, इकडून फोन सुरू झाले, परंतु फ्लाईट फोन जास्त येत नव्हते कारण व्हॉट्सअपला तिथं बँड आहे, तेव्हा फोन येत नव्हते. परंतु मी 1 तारखेला आता कोणची मदत मागायची म्हणून मी प्रथम अमित शेठ बेनखेनला फोन केला. म्हणजे शेठ, आता ते आमच्या रोटरीमध्ये आम्ही एकत्र काम करतो, असं झालंय, आता मी कसं करू हे करताना. मी त्याला ते पण सांगितलं. मी सुप्रताई सुळेंसंग संपर्क साधलाय, अमोल कोल्हे साहेबांसंग संपर्क साधलाय. परंतु अमित शेट्टी सांगितलं तिथं आपले मित्र आहे. एक तर त्यांनी 2 मित्रांची अशी नावं सांगितली का ती मला फॅमिलीसारखीच तिथं वाटू लागली. त्यातले एक जे आहे आमचे अक्षय बडे म्हणून, जे हॉटेल मराठा दरबार येथे आचार्य म्हणून काम करतात दुबईमध्ये. पण आणि त्यांनी लगेच फोन करून सांगितलं तुम्हाला मी न्यायला येतो, तुम्ही जेवण करायला इथं या. म्हणजे पूर्ण संपर्कात राहिले. आणि दुसरे होते एक आपटे, त्यांचं नाव होतं गिरीश आपटे. ते अमित शेठचे वर्गमित्र आहे. माझी काही ओळख नव्हती पहिली, परंतु त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मला न्यायला गाडीत घेऊन आले
मला म्हणले आपण तिकिटासाठी प्रयत्न करू. मग एअरपोर्टच्या जे ऑफिस आहे दुबईमध्ये स्पाईस जेटचं, तिथं घेऊन गेले. तिथं सर्व चेक केलं. तिथं कुठली फ्लाईट मिळत नव्हती. नाही झालं तर म्हणले आपण शारजाचं तिकीट मिळेल, अबुधाबीचं मिळेल, कुठेतरी प्रयत्न करू आपण. तिकीट होतं रिटर्नचं किती तारखेचं होतं? रिटर्नचं 4 तारखेचं होतं. तिकीट ते फ्लाईट काय झालं? ती कॅन्सल झाली. सर्वांचीच फ्लाईट कॅन्सल होत गेले होते. सगळेच घाबरले होते. कोणालाच तिकीट, फक्त तिकीट ज्याला मिळत होतं, जे ₹1,00,000 पुढे जे तिकीट आहे तेच तिकीट ऍक्सेप्ट होत होतं. ज्याचं रेग्युलर तिकीट 10,000चं आहे त्याला कोणाला तिकीटच मिळत नव्हतं. ही खरी परिस्थिती होती. आणि मग त्यांनी मला तिथं तिकिटाची व्यवस्था झालीच नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मला हॉटेलला परत बोलवलं. त्यावेळेस मला जे भेटले तिथं हॉटेलचे मालक, म्हणजे जे हॉटेल मराठा दरबार आहे त्याचे मालक तिथं अमोल भाऊ दुबे म्हणून, आणि ते आपले आचार्य आपले जे काम करतात बडे, ते तिथं होते. आणि त्यांच्या बरोबर जुन्नर तालुक्याच्या कांदळी गावची जुन्नर तालुक्यातले त्यांनी तिथं बोलवलं. त्याच्यानंतर डॉक्टर अजित पाटील म्हणून पुण्याला तिथं धायरीला त्यांचं हॉस्पिटल आहे, मोरे हॉस्पिटल म्हणून. ऑलरेडी मी त्यांना ऑक्सिजन सप्लाय करत असल्यामुळं माझी त्यांची ओळख तिथं झाली. आणि त्यांनी सांगितलं, माझं सुप्रिया संघ बोलणं झालेलं आहे, आमचं बोलणं चालू आहे. त्यांनी ग्रुप करायला सांगितलेलं आहे. सुप्रियाताईंनी सांगितलं का आम्ही 100-200 लोकांचं सेपरेट फ्लाईट बुक करून गव्हर्नमेंटशी संपर्क साधून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. त्यांनी ग्रुप बनवला आणि सर्वांची नाव नोंदणी, त्यांचे पासपोर्टचे नंबर वगैरे सगळे घ्यायला सुरुवात केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं काय घाबरू नका. आणि ज्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे रात्री 11 वाजता हॉटेलला बसलो, त्या दिवशी आमच्या समोरच 2-3 मिसाईल्स येऊन पडले. सगळे धुरधुर, सगळे लोकांची गर्दी. परंतु हॉटेल दरबारचे मालक आमचे जे दुबे साहेब होते किंवा बाकी त्यांची फॅमिली होती, त्यांनी आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका, आमच्या घरी थांबा, काही होणार नाही. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून मग अर्धा पाऊण तास रिॲक्ट झाल्यावर जवळ निघालो गाडीतून. त्यांनी गाडी करून दिली हॉटेलला. मध्ये ज्यावेळेस आमच्या समोरच एका गाडीवर जे याचं मिसाईलचं जे खाली पडलेलं होतं, त्याला डिब्रीज म्हणतात, तर ते खाली पडलं समोरच. ते गाडी पूर्णपणे अर्धी गाडी अशी चिपलेली होती रस्त्याच्या जे गाडी चालली कडेला. सगळ्या लगेच पोलीस येऊन तिथं पोलिसांची एवढी अंतर होतं तुमचं आणि समोर एक 200-300 मीटरच्या अंतरावर पुढे पडलं. आणि तिथं लगेच पोलीस, यांची फास्ट सर्व्हिस असते, लगेच पोलिसाच्या गाड्या लगेच बाकीच्या गाड्या बाजूला काढून दिल्या. समोर गाडीची अवस्था बघितली आणि अजूनच आम्ही घाबरलो. तर म्हणलं आम्ही बालबाल बच गए. मग तसंच पुढे हॉटेलला आलो, रिलॅक्स थांबलो. नंतर मग आता म्हणलं सध्या बाहेर जायचंच नाही. तरी पण ते आमचे जोडीदार होते डॉक्टर अजित पाटील आणि दुबे, ते मला घरची फॅमिली हॉटेल थांबायची, मी त्यांच्यावर फिरायला जायचं. ते म्हणले आपण जरा लोकांची नावं गोळा करू, ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत भेटून आपण ग्रुप. सुप्रियाताईंचा माझा फोन चालू आहे, तुम्ही घाबरू नका, जरी फ्लाईटचं तिकीट हे कॅन्सल झालं आपल्याला सेपरेट फ्लाईट मिळेल. आणि दुसरं आमचे सतीश वाघुले साहेब जे मंत्रालयात आहेत, मला वाटतं काहीतरी सेक्रेटरी का सचिव म्हणून काहीतरी आहेत, तर त्यांना फोन केला. त्यानंतर आमचे वर्गमित्रच आहे, तर त्यांनी इतकी मदत केली, डायरेक्ट सर्वपर्यंत मंत्रालयाच्याशी कॉन्टॅक्ट करून आमची नाव नोंदणी करून घेतली. आणि दररोज आम्हाला फोन करीत होते. आणि शासकीय यंत्रणा जी आहे तुमच्यावर पोहोचली होती? शासकीय यंत्रणा पोहोचली होती, सर्व नाव नोंदणी झाली होती. शासकीय यंत्रणाचे जे SOD वगैरे होते सगळे मंत्रालयाचे, ते आमच्या संपर्कात. मी त्यांना फोन करायचं, त्यामुळे आमचा प्रयत्न चालू आहे. पण सर्वात महत्त्वाचं अमित शेठ बेनके जे जुन्नर तालुक्याचे, मी त्यांना कार्यकर्ते म्हणन, कुठल्या पक्षाशी, मी का कुठल्या पक्षात नाही, परंतु जुन्नर तालुक्याचे खास कार्यकर्ते त्यांना म्हणन. तर ते दररोज मला सकाळीच फोन करायचा, आज काय पोझिशन आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, माझे तिथं मित्र आहे, मी सांगतो. त्यांनी दररोज मला धीर द्यायचं काम केलं. म्हणून मी इथं अमित शेठ बेनकेंचं विशेष आभार मानेल. खरं अशा प्रसंगामध्ये आढळल्यानंतर आपल्याला आपल्या तालुक्याची आठवण येते. आमदाराची तुम्हाला आठवण आली नाही का त्यावेळेस? नाही झालं, तो इश्यू नाही. आमदारांना फोन केला, ते म्हणले बघतो म्हणले होते. परंतु आम्ही शिरकस आम्ही रोटरी क्लबमध्ये काम करत असल्यामुळं आमच्या रोटरी क्लबला काही प्रोजेक्ट काम करत असताना जर अडचण आली तर आम्ही शेठ लगेच तिथं पुढे धावून येत असतात. त्याच्यामुळे मी ते माझ्या संपर्कात होते. सुप्रियाताईंनी स्वतः फोन उचलले आणि त्यांनी पण मला मेसेज पाठवले. त्यांचे PA सतीश पाटील म्हणून ते दररोज मला फोन करत होते, आम्ही प्रयत्न करतोय. कोल्हे साहेबांनी पण मेसेज केले, फोन पण उचलत होते. त्याच्यामुळे सर्वांशी माझा संपर्क होता. त्यामुळे मी घाबरत नव्हतो, कारण आपण आपले सर्व लोक आपल्याला मदत करणार हे मला माहित होतं ना, आपण जाणार इंडियामध्ये. संकटकाळी अशा जर आपल्याला धीर दिला तर आपल्याला चांगलं वाटतं किंवा आधार मिळतो मोठा असतो. आणि ह्या आपल्या तुम्हाला इकडे येण्यासाठी चांगली मदत झाली आहे, त्यांची चांगली मदत झाली. तुम्हाला फ्लाईटचं तिकीट असेल सगळं, तुम्हाला या कठीण प्रसंगातून आपल्या मायदेशी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं?
खरंच त्या जे अमित शेट बँकेचे मित्र आहे गिरीश आपले SBI बँकेमध्ये ते काम करतात, परंतु ज्यावेळेस 1 लाख रुपये तिकीट काढायचं प्रत्येक वेळ आली, कारण मला तिकीट मिळत नव्हतं, तर त्यांना म्हणलं दुबईचे पेमेंट माझ्याकडे नाही, ते पैसे आता एवढे राहिलेले ट्रान्सफर वगैरे त्याला वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका, सर्व पैसे मी भरेल, तुम्ही नंतर गेल्यानंतर मला कधी करायचे तेव्हा ट्रान्सफर करा. हा आधार भेटल्यावर कोण घाबरणार आहे? म्हणून मला दुबईमध्ये जरी मी अडचणीत होतो तरी अजिबात भीती वाटली नाही, कारण मला माहिती आपली माणसं इथं आहेत. मी त्यांच्या उद्या जास्त दिवस थांबायला आलं तर ते त्यांच्या घरी थांबवणार आहे आपल्याला, याची मला गॅरंटी होती. म्हणून मी बिंदास राहिलो आणि सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. सकाळी कधी तुमचं फ्लाईट इथं आलं, तुम्ही कधी तिथून निघले होते? सकाळी रात्री माझं 12:05 फ्लाईट होतं. 6 तारखेला 12:05 मी 8:30ला विमानतळावर आलो. तो जो प्रॉब्लेम झाला विमानतळावर जो प्रॉब्लेम झाला, मिसाईल शेजारी पडले, सगळ्यांना बाहेर काढलं. मिसेसला आमच्या डायबिटीस होती, संगीता जाधव, तर तिला पळत पळत मला बाहेर काढावं लागलं. एवढं हे करताना तिला त्रास झाला, तिला मी समजून सांगत होतो. आणि नंतर परत आत घेतल्यानंतर सुद्धा आमच्या बॅगा बोर्डिंग पाससाठी बॅगा तिथं ठेवलेल्या त्या सुद्धा सोडल्या होत्या. परत बोर्डिंग पास देण्यासाठी सुद्धा ते म्हणजे जोपर्यंत सूचना येत नाही वरून तोपर्यंत आम्ही देणार नाही. आम्ही परत 1 तास तिथं होल्डवर होतो. नंतर 1 तासांनी परत सायला पूर्वत यांना बोर्डिंग पास द्या. त्यावेळेस विमानतळावर फक्त ज्या फ्लाईटला पुण्याचीच लोक होती, 150 लोक आणि त्यांचा स्टाफ, याच्या व्यतिरिक्त अख्ख्या दुबईच्या एवढ्या मोठ्या फ्लाईटला एअरपोर्टला कुणीच नव्हतं. अशा याच्यात आम्ही तिथं होतो. तिथून मग जेव्हा विमान सुरू झालं 12:05 तरी पण शेजारी 2-3 लाईटी चमकायच्या का आता हे जातं का नाही पुढं. पण शेवट ते पोहोचलं सकाळी काहीतरी इथल्या टायमिंगनुसार 6 वाजता. आपल्या जुन्नर तालुक्यातलं कोणी होतं का तुमच्या बरोबर? काय जुन्नर तालुक्याचे गणेश गुंजाल जाताना त्यांचे 9-10 जोडीदार आम्ही होतो सर्व, पण नंतर आमचा काही संपर्क झाला नाही. संपर्क झाला फक्त आम्ही शेट बँकेचे जोडीदार आणि आमचे जे डॉक्टर होते ते अजित पाटील, त्यांची संपर्कात राहिलो. आणि बाकीचे दिल्लीचे वगैरे होते सगळे आमच्या बरोबर, आम्ही सर्व बरोबर थांबलो. ही जी युद्धजन्य परिस्थिती आहे, आता दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती आली होती, सरकारने कशी हाताळली आणि आपल्या देशाची काय परिस्थिती असू शकते? म्हणजे आपली यंत्रणा कशी आहे, तिथली तुम्हाला यंत्रणा कशी वाटते? मी तर म्हणन का दुबईची जी यंत्रणा आहे तर त्याच्या काही प्रमाणात तरी आपण इंडियामध्ये सुद्धा तशी यंत्रणा राबवायला, पुढील परिस्थिती फक्त राबवायला पाहिजे. कारण मी दुबईची जी यंत्रणा पाहिली, एकदम किती मिसाईल पडले तरी ते वरच्यावर डिस्ट्रॉय तर करत होते, पण लोकांना कुठल्या प्रकारची न्यूज बाहेर जाऊन देत नव्हते. आपल्याकडे सारख्या बातम्या चालू होत्या, त्यांच्या टीव्हीला कुठल्या न्यूजला बातमी नव्हती का इथं असं झालं तर. इव्हन जे कारचे ड्रायव्हर होते त्यांना जरी विचारलं तर ते सगळे नॉर्मलच सांगायचे. समोर मिसाईल पडले, माझ्या समोर डिब्रीज पडलेले, तो ड्रायव्हर सुद्धा एकदम रिलॅक्स असायचा. हे मला त्यात विशेष वाटलं. म्हणजे तिथले कॅमेऱ्याची सिस्टीम आहे का, मी जे दुबईचे किंग आहे तर त्यांच्या म्हणजे त्यांचा मेन बंगला आहे, त्यांचे 4 राण्या आहेत, 4 राण्यांचे बंगले आहेत 4. तर तिथं गेलो, तिथं सर्व पूर्णपणे फक्त 1-2 पोलीस आणि 1 गाडी, याच्या पलीकडे कुठल्या प्रकारची सिक्युरिटी दिसली नाही. पण कॅमेऱ्यामध्ये यांची इतकी सिक्युरिटी का तुमचं नुसतं तुम्ही बोलले काचाच्या आतून, ब्लॅक जरी काच असेल तरी तुमचं साऊंड त्याच्यावर तुम्हाला लगेच त्याच्यावर दंड घेतात. ते पूर्ण कॅमेरा सिस्टीम आहे. पोलीस कुठंच तुम्हाला रस्त्याने मला दिसले नाही तिथं. अशीच परिस्थिती आहे. हा मोठा प्रसंग अनुभवलाय तुम्ही. मायदेशी परतले, काय मायदेशी आनंद काय तुमचा? भारतात आलं आणि जीवात जीव आला. ज्यावेळेस पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो त्यावेळेस मला समजलं का गाड्यांचं संप आहे, काहीतरी कारचा होणार आहे. परंतु मी म्हटलं आपण पोहोचलोय, आपण विमानतळावर झोपू, बाहेर झोपू, पुण्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कसली भीती नाहीये याची शाश्वती झाली. भारत देश आपला महान आहे, कारण त्याच्यामुळं आपल्याला बाहेरच्या देशामध्ये जाण्यापेक्षा आपल्या भारतामध्येच आपल्या इथून पुढे आम्ही ठरवलं का कुठल्याही परदेशात जाणार नाही. ज्या काही ट्रिपा करायच्या, जे काही फिरायचं ते भारतातच फिरायचं. भारत हा आपला खरोखर महान देश आहे आणि मी भारताचा नागरिक आहे याचा मला अभिमान आहे. आपण पाहतो की हा सगळा अनुभव जो आहे हा त्यांनी दुबईत अनुभवलेला आपल्याला याच ठिकाणी सांगितलेला आहे. जीवात जीव मुठीत धरून खरं तर मायदेशी परतलेले आहेत. सगळ्यांचा त्यांना पाठिंबाही मिळाला, चांगलं त्यांना नेटवर्क मिळालं, सरकारचाही असेल किंवा आपल्या इथले जे नेते आहेत त्यांचाही त्यांना आधार मिळाला आणि आज सुखरूप ते आपल्या मायदेशी परतलेले दिसून येत आहेत. रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस, आळेफाटा.